यवतमाळमधून आपले प्रतिनिधी संदेश कान्हू आपल्या सोबत जोडलेत। संदेश, दुपारचे 1 वाजतायत, सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत अंदाजे किती प्रमाणात, किती टक्केवारी आहे मतदानाची आणि कशा प्रकारे उत्साह आहे मतदारांमध्ये? निश्चितच सकाळी 7 वाजल्यापासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये जे आहे ते मतदानाला सुरुवात झालेली आहे। आपण माझ्या मागे पाहू शकतो, आपण मतदान केंद्रावर आहोत आणि मतदान केंद्रावर जे आहे ते मतदार जे आहेत ते दिसून येत नाही आहेत। इथे शुकशुकाट दिसून येत आहे। एकंदरीत जर बघितलं तर आपण यवतमाळ वाशिम लोकसभेचा विचार जर केला तर या मतदारसंघामध्ये 19 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहे। तब्बल 18 लाख जे मतदार आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत आणि उन्हाचा तडाखा खूप असल्यामुळे मतदार जे आहेत ते घराबाहेर निघण्यासाठी नापसंती दर्शवण्यात येत आहे। आपण जर बघू शकतो की आपण या परिसरामध्ये आहे, इथे आणखीन मतदान केंद्र आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून येत आहे। इक्का दुक्का जे मतदार असतील ते येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत। सकाळच्या सत्रामध्ये जे मोठ्या प्रमाणात मतदान व्हायला होतं ते सुद्धा झालेलं नाही आहे। सकाळी 9 वाजता पर्यंतची जी आकडेवारी आपल्या हाती आलेली आहे त्यामध्ये 7.23 एवढं मतदानाची टक्केवारी आहे। त्यामुळे कुठेतरी मतदार राजा हा दडून बसलेला आहे उन्हाच्या तडाख्यामुळे, असंच आपल्याला चित्र यवतमाळ वाशिम मध्ये दिसून येत आहे। मात्र संदेश, 11 वाजेपर्यंत यवतमाळ वाशिम मध्ये 18% मतदान झालेलं आहे। दुपारची वेळ आहे त्यामुळे काही प्रमाणात हे मतदानाचा टक्का घसरतोय। मात्र संध्याकाळी काय परिस्थिती असणार आहे? निश्चितच दुपारी 3 वाजता नंतर जे आहे ते मतदानाची टक्केवारी वाढताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळते आणि या वेळेस सुद्धा तशीच परिस्थिती पाहायला मिळेल। मतदार जे असतील, जे महिला, विशेष करून महिला मतदार जे असतात ते आपली घरातील कामे आटोपून सायंकाळच्या वेळेस मतदान करायला मतदान केंद्राकडे येतात, त्यांची पावले तिकडे जातात। त्यामुळेच आता आपण महिला मतदारांचा सुद्धा टक्का वाढेल का याकडे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। जी, धन्यवाद संदेश दिलेल्या माहितीबद्दल। तर देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे। राज्यात सुद्धा 8 मतदारसंघांमध्ये सकाळपासून मतदान सुरू आहे। आता दुपार झाले, दुपारचा उन्हाचा तडाखा वाढलाय त्यामुळे काही प्रमाणात मतदार हे घराबाहेर पडत नाहीत। मात्र संध्याकाळी पुन्हा एकदा मतदाराचा टक्का वाढण्याची शक्यता आहे।